कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी दिलेलं चॅलेंज पूर्ण करशील ना? त्रास नको देऊ मला। अरे त्रास न देते मग कर ना पूर्ण, हो जरा रोमॅन्टिक। होतो आता नाही। काय प्रॉब्लेम आहे? अरे यार आई, मी काय म्हणते, काय आता आपले दोन्ही जावई एवढे श्रीमंत आहेत, तर कसं करायचं? म्हणजे आपलं घर एवढंच आहे, आता झोपण्यापासून सगळी अडचणच आहे ना। ते बी खरंच आहे, पण मी तुला सांगते, आशू आहे का नाही, तू समजून घेणार आहे, पण ती दिव्या तीच लय कटकटी आहे। ते पण खरंच आहे, मग दिव्याच म्हणते ना सकाळपासून की मला इथे काही जमत नाहीये, सगळं झेपत नाहीये म्हणून। असं करूया का, त्या दोघांना सरळ हॉटेलमध्येच राहायला सांगूया? बघ विचारू। बर। दिव्या, ए दिव्या, हा काय गो? नाही, मी काय म्हणत होते दिव्या, कसं आहे ना, आपल्या घरात आता एवढे सगळे जण आहेत आणि जावई बापूंना सवय नसेल ना असं अडी अडचणीत राहायची, तर तुम्ही दोघं हॉटेलमध्ये जाऊन राहता का? बापरे, म्हणजे परत खिशाला कात्री? नाही नाही काकू, हो टेन्शन कशाला घेताय, मी इथे खाली झोपेल, शेवटी हेही आपलंच घर आहे ना। आता कुठे बाहेर जात बसायचं, बाहेर गेले तर आशूशी बोलता येणार नाही आणि शिवात सगळ्यात पुढे पुढे करेल, नाही नको ते। आई मग यांना सांग ना बाहेर जायला। नाही काही प्रॉब्लेम नाही आम्हाला इथे झोपायला, खरंच। हा काकू, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही इथे झोपू शकतो। हा मग आम्हालाही नाहीये, आम्ही करू ऍडजस्ट। तसं पण माझ्या नवऱ्याचं मन खूप मोठं आहे। अगं ये, तुझ्या नवऱ्याचं मन मोठं आहे ते माहिती आहे, पण काय अडचण नग ना व्हायला म्हणताना विचारलंय तुला। नाही नाही आजी, चिंता नका करू, होऊन जाईल ऍडजस्ट। ठीक आहे, आता तुम्हाला चालणार असेल, काही अडचण नसेल तर आम्हालाही काही अडचण नाही। वंदे चल लवकर जाऊन झोपूया ग, अगं आशू लेकराला झोप येते। बरं मग असं करूया का, शिवानी तू आणि जावई बापू तुम्ही आतमध्ये झोपा, आम्ही सगळे बाहेर झोपतो। आई ऐक ना, अगं मला ना आता एसी मध्ये झोपायची सवय झाली आणि मला इथे आज कशी झोप लागणार आहे माहिती नाही। या आधी ह्या घरी जशी झोप लागत होती ना तशीच लागेल, हा अजिबात काळजी करू नकोस। हो अगं तसं नाही, पण इथे हॉलमध्ये तर मला झोप लागूच शकत नाही। नाही म्हणूनच मी म्हणत होते तुम्ही दोघं जण हॉटेलमध्ये जाऊन राहा, कारण घर म्हटलं की तडजोड आलीच नाही का। हा मग यांना सांग ना करायला। तसं पण आम्ही फर्स्ट टाइम घरी आलोय ना लग्नानंतर, मग आम्हाला झोपू दे की आत। अगं पण नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, खरंच। पहिल्यांदा आली आहे ना दिव्या, तर तिला म्हणजे त्यांना झोपू द्यात, आम्ही झोपू बाहेर। हा अगं असं कसं? हो काही होत नाही, आम्ही झोपतो इथे, चालेल। ती जुनी लेकर आहेत ग माझी, दृष्ट नको लागायला कोणाची, नाहीतर डोळे फुटत्यात। तुम्ही करत बसा कौतुक, मला झोप येते। कुणी सांगितलंय थांबायला? शिवानी, खरं तर देवानी ना मला चांगलीच अद्दल घडवली बघ। आजपर्यंत ना मी तुला नावं ठेवत आले, नको नको ते बोलत आले, पण आज तूच आम्हाला सांभाळून घेतेस, म्हणजे तू आणि जावई बापू दोघही। आई अगं बस कर आता, खूप झालं कौतुक, तू पण जाऊन झोप बरं, दमली असशील।
काय करतो? काय झालं? काय काय काही नाही झालंय. काय भूक झालं? लागलीये का? दे मी करून देते. नाही नाही मी करतो ना. अरे असं काय करतो? दे मी नाही करते. तू नाही करायचं, मला करायचंय. हे बघ नूडल्स बनवतो आपण दोघं मिळून. नूडल्स खाऊया. मी नूडल्स करतो. ओ अच्छा असं आहे का? म्हणजे रोमॅन्टिक वागण्याचा प्रयत्न करतोय. नूडल्स आपण नाही असं काही नाहीये. मी फक्त नूडल्स करतोय, आपण दोघं मिळून खाऊया. त्यात रोमॅन्टिक काहीच नाहीये. जा बाबा, असला काय रोमॅन्टिक नाही काही नाही. तू परत सुरू होऊ नकोस. नाही कर तू. हे घे. तू इथेच बसणार आहेस का? ओके. तू माझ्या केसाला हात लावला? तू नाही लावला. केसाला धक्का तर काय? तुझ्या कपाळावर मुका. झाल्या. प्लेट थांब प्लेट घेऊयात ना. प्लेट घेऊया. ऐक ना, काय? तू भरवणार ना मला? कशाला भरू? अगं फुंकर मारून खा ना शिवा. दिसते गरम आहे. असं काय करते? बघ थांब मी तुला सांगतो कसं खायचंय. बघ घेतलं. गार झालं. कमाल. मग ग्रेट शेफ. बघितलंस का? भरवलंस ना? भरवलं नाही. तुला येत नाही खाता चमच्यानी, म्हणून मी तुला भरवतोय. ठीक आहे ठीक आहे. चंदन बरोबर म्हणाला. यांच्यात तर एकदम गुलुगुलू चाललंय की सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.